या उपक्रमातून आज 14 मार्च आणि आज आपण एक प्रयोग घेणार आहे प्रकाशाचे विकिरण. आता त्यालाच आपण काय म्हणतो स्कॅटरिंग ऑफ लाईट. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य वगैरे आपण घेतलेले आहे. काय घेतले 3 स्वच्छ पाण्याचे असे पारदर्शक असे दिसणारे पाण्याचे ग्लास घेतले. त्याच्यामध्ये आपण सध्या पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे थोडंसं मी घरून दूध आणलेलं आहे है ना. आणि इथे आपल्या जवळ एक काय आहे थोडं मीठ घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि हे काय आहे लेझर लाईट आहे. ओके लेझर पॉइंटर म्हणतात त्याला आहे ना. तर बघा आता या प्रयोगामध्ये तुम्ही कधीतरी तुमच्या छतावरून किंवा खिडकीतून एक कवच आलेला बघितला असेल. कवच म्हणजे प्रकाश बाहेरून जेव्हा येतो सूर्याचं किरण तर तुम्ही ते बघितलंय का? हा. तर ते कसं दिसतं रे? एखाद्या समजा पत्राला छिद्र असेल हा लाल दिसतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतात? धुळीचे कण असे फिरताना दिसतात. ओके चला व्हेरी गुड. तर बघा या ठिकाणी मी पहिला हा ग्लास घेतलेला आहे. याच्यामध्ये आता मी लेझर बीम टाकणार आहे. बघा या ठिकाणी दिसते का तुला लेझर बीम? हा दुसरा टीचर दिसत आहे. लास्ट आता मी थोडा ग्लास या ठिकाणी चेंज करते. हा पॉइंट दिसत आहे. पॉइंट दिसत आहे पण यामधून तो मधातला दिसत आहे का? नाही मधातला आपल्याला दिसत नाही. पॉइंट दिसत आहे फक्त खाली. म्हणजे त्या या बघा आता इकडून जर टाकला मी इकडून हा इकडचा माझ्या हातावरचा लाईट दिसत आहे पण मधातून ती रेषा दिसत आहे का? नाही दिसत आहे. दिसत आहे नाही. का नसेल दिसत बरं? हा पाणी हे स्वच्छ आहे. ओके चला आता आपण काय करूया आता याच ग्लासामध्ये आपण थोडं मीठ टाकूया आणि मीठ टाकल्यानंतर आता हे नक्कीच काय होणार आहे तर विरघळणार आहे. आता आपल्याकडे चम्मच नाही आहे का? ते खाली ते ठीक आहे. हे आपण याला थोडं ठीक आहे. चला आपण या पेनाने थोडंसं याला मिसळूया. बघा काही वेळानंतर हे मीठ विरघळलेलं आहे आणि या ठिकाणी आता मी याच्यामधून लाईट हे करणार. बघा पूर्ण रेषा दिसत आहे का? बघा इथून तर दिसत आहे तुम्हाला? आडवा पण आपल्याला दिसत आहे. बघा सगळ्यांनी बघा इकडे मुलांनी पण बघा दिसत आहे की नाही? चला ओके. आता हा एक स्वच्छ पाण्याचा ग्लास आहे. आता याच्यामध्ये मी एक थोडंसं दुधाचे 2-3 थेंब याच्यामध्ये टाकत आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पाण्यामध्ये काय टाकलं? दूध टाकलेलं आहे. ठीक आहे. आता मिक्स झालेलंच आहे ते. ओके आता याला पुन्हा आपण बघणार आहोत. असं का होते बरं? का बरं असं होतं? हा म्हणजे पाणी कसं झालंय पांढरट झालंय. बरं मिठाचं पाणी आपल्याला पांढरट दिसत नव्हतं पण तरी पण मिठाच्या पाण्यात पण आपल्याला दिसत होतं. असं का? जसं आपण उदाहरण बघितलं की जसं एखादी प्रकाश झोतातून किंवा त्या छिद्रामधून जेव्हा बाहेरचं सूर्याचं किरण खिडकीतून किंवा खिडकीच्या पडीतून जेव्हा आतमध्ये येतं तेव्हा आपल्याला काय दिसतं? त्या ठिकाणी असं धुळीचे कण त्या ठिकाणी फिरताना दिसतात. म्हणजे त्या ठिकाणी काही धुळीचे कण असल्यामुळे आपल्याला ते स्कॅटरिंग ऑफ लाईट त्या ठिकाणी दिसतोय आहे ना प्रकाशाचं विकिरण. तर या ठिकाणी या स्वच्छ पाण्यामध्ये न दिसण्याचं कारण याच्यामध्ये जे आपल्याला प्रकाशाचं विकिरण दिसायला पाहिजे तर त्यासाठी आवश्यक कण त्यामध्ये नव्हते कारण हे पाणी स्वच्छ होतं. ठीक आहे. तर आपण
मिठाचं घेतलं म्हणजे याच्यामध्ये त्या ठिकाणी काय झालं, काही आवश्यक कण मिठाचे कण त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये मिक्स झाले आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी त्या प्रकारचा म्हणजे लेझर बेंच ऑफ पॉइंट त्या ठिकाणी एक सरळ रेषेमध्ये दिसू लागले. आणि या दुधामुळे पण काय झाले की या ठिकाणी आवश्यक कण त्या ठिकाणी त्यामध्ये ऍड झाले, त्यामुळे या ठिकाणी प्रकाशाचं विकिरण म्हणता येईल आपण किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईट या ठिकाणी आपण दाखवू शकतो. म्हणजे असं जर पकडलं आपण असं थोडंसं तिरपा स्रोत इकडे हे बघा, असं थोडा तिरपा दिसतो आपल्याला. दिसतोय आता इथून बघा म्हणजे हे कशामुळे, कारण आवश्यक कण त्याच्यामध्ये आहे आणि अशा पद्धतीने हा एक छोटासा प्रयोग आहे. आता याच्यासाठी प्रकाश हा किती रंगांचा बनलेला आहे, हा 7. कसं आपण सांगितलं कसं, कारण आपण इंद्रधनुष्याचं जर उदाहरण घेतलं तर त्यावरून आपल्याला लक्षात येते. म्हणजे अशा पद्धतीनं आपण बंद करा.